कृष्णाजी राजे बांधल देशमुख यांचे हिंद माता प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रांनो, पुण्यातील शिवजयंती सोहळ्यात स्वराज्याच्या इतिहासाला उजाळा देणारे मानाचे रथ एका मागोमाग एक भव्यतेने दाखल होत आहे। सर्वप्रथम सरदार कृष्णाजी राजे बांधल देशमुख यांचा मानाचा तिसरा रथ भव्य पुष्प सजावटीसह दिमाखात सोहळ्यात दाखल झाला आहे। फुलांनी नटलेला हा रथ स्वराज्य निष्ठा आणि परंपरेचं प्रतीक ठरतो। कृष्णाजी राजे बांधल देशमुख यांचे हिंद माता प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत। यानंतर सरनोबत सरसेनापती यसाजी कंक यांचा मानाचा चौथा रथ शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीसह आणि किल्ल्याच्या देखाव्यासह थाटामाटात आगमन करत आहे। हा रथ पाहताना जणू रणांगणात उतरलेले स्वराज्य डोळ्यासमोर उभं राहतं। भोजनाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा। पुढे स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा मानाचा पाचवा रथ अभिमानाने आणि गौरवाने सोहळ्यात सहभागी होत आहे। आधी लगीन कोंढाण्याचं हा इतिहास पुन्हा एकदा या रथाच्या माध्यमातून जिवंत झाल्यासारखा भासतो। तानाजी मालुसरे रथाचं हिंद माता प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागतोत्सुक माननीय रवींद्र भाऊ धंगेकर आमदार, माननीय गोपाळ आगरकर, माननीय बाळासाहेब शेडगे, माननीय गणेश भाऊ नवतरे, माननीय माऊली जाधव, माननीय प्रशांत मते व इतर सर्व कार्यकर्ते, सर्व शिवभक्तांचे हित। यानंतर अटकवीर सरदार मानाजी पायगुडे यांचा भव्य रथ भव्य देखाव्यासह दिमाखात आगमन करीत आहे। त्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष हा रथ देतो। मित्रांनो, हे मानाचे रथ केवळ सजावट नाहीत, ते स्वराज्याच्या बलिदानाची, पराक्रमाची आणि शिवरायांवरील निष्ठेची जिवंत आठवण आहेत। संपूर्ण परिसरात शिवगर्जना घुमत आहे। उत्साह, जल्लोष आणि अभिमानाने शिवभक्तांचे मन भारावून गेले आहे। जय भवानी, जय शिवाजी, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवप्रेमी असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अभिमानाने कमेंटमध्ये जय शिवराज लिहा।